अजित पवारांचे विश्वासू आणि पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांचे लोकांना दमदाटी करतानाचे आणखी काही व्हिडिओज आता समोर आलेत। चांदेरेंनी 2 दिवसापूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली होती, मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर सुद्धा चांदेरेंना अजूनही अटक झालेली नाही। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मंदार, आणखीन काही व्हिडिओज दिसतायत आता चांदेरे यांचे आणि या संदर्भामध्ये अजून काही ऍक्शन घेण्यात आलेली नाहीये। मंदार, चांदेरे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली, याला 2 दिवस उलटलेत, मात्र पुणे पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही। अजित पवारांचे विश्वासू असल्यामुळे त्यांना अटक करण्यात येत नाही का, हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। आता मारहाणीचा हा प्रकार नक्की घडला कशामुळे? आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, नगरसेवक महापालिकेमध्ये काम करत नाहीत, मात्र तरीही बाबूराव चांदेरे अजित पवारांचे विश्वासू असल्यामुळे अजित पवारांच्या मध्यस्थीने महापालिकेकडून तब्बल 50 कोटी रुपयांचा वेगवेगळ्या विकास कामांसाठीचा निधी त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये आणला। वेगवेगळी विकास कामं त्यांच्या प्रभागामध्ये करण्यासाठी आणि संबंधित ठेकेदार देखील त्यांच्याच मर्जीतले होते आणि त्यापैकी एक ठेकेदार होता ज्याला ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम देण्यात आलं होतं आणि ही ड्रेनेज लाईन टाकताना या बिल्डरच्या जागेतून ती जात होती आणि त्याच्यातून हा वाद झाला आणि काम थांबलं तर ठेकेदाराला त्रास होईल यामुळे बाबूराव चांदेरे चिडले आणि त्यामुळे त्यांनी त्या बांधकाम व्यावसायिकासोबत वाद सुरू केला। बांधकाम व्यावसायिकाने वाद केला आणि त्यातून त्या बांधकाम व्यावसायिकाला बाबूराव चांदेरे यांनी उचलून आपटलं। आपण तो व्हिडिओ पाहिला, मात्र त्यानंतर गुन्हा दाखल व्हायला पोलिसांनी वेळ घेतला आणि आता अटक व्हायला देखील पोलिसांकडून वेळ होतो आहे आणि त्याच्यामुळेच राजकीय दबावामुळे पुणे पोलीस कारवाई करत नाहीयेत का, हा प्रश्न उपस्थित होतोय। आणि बाबूराव चांदेरे यांचा या बांधकाम व्यावसायिकाला मारहाण करतानाचा हा तर व्हिडिओ आहेच, मात्र त्या आधीचे देखील त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ते बरोबर आहे। मंदार, एकंदरीत पुन्हा पुन्हा हा प्रकार बाबूराव चांदेरे यांच्याकडनं होतोय, पण त्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीची ऍक्शन घेण्यात येत नाहीये, कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाहीये। ही अत्यंत चिंतेची बाब आहे। पुन्हा एकदा राजकीय पद्धतीचं कुठेतरी संरक्षण मिळतंय का, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।